आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अच्छा म्हणून तरी आपण सगळ्यांनी मीराला एक्सेप्ट करायला हवं। अथर्व, तुला माहिती आहे मी वेदासाठी काही करू शकते, पण मला नाही वाटत की माझ्यातला आणि मीरामधला वाद कधी संपेल। ती आपल्या सगळ्यांना फसवून लग्न करून या घरात आली आणि ती गोष्ट मी नाही विसरू शकत अथर्व। आई, ती एक गोष्ट सोडली तर तिचं काही चुकत नाही, तिच्यात काही खोट नाही। अथर्व, मी आज आपल्या अनाथाश्रमात जाणार आहे। दरवर्षी अंबिका तिकडच्या मुलांना राखी बांधायची, आज मी तिच्यासाठी ते करणार आहे। तुला यायचं असेल तर येऊ शकतोस। जाऊयात आपण। ठीक आहे, आवरून घे। काय दुखतंय अंग परमेश्वरा। त्या सटवीने एवढं मारलं ना, रात्रभर मेली, झोप नाही मला। बायको बायको उठ उठ लवकर उठ। नाही नाही नाही, आत्मा ताकदच नाही, हलवतच नाही अंग। तुझ्यासाठी आहे ना गरमागरम चहा आणलाय। मी नाही उठू शकत आहे। अजून अंग दुखतंय का? मारलंय ना त्या हडळीने मला। हळू बोल हळू बोल। तू चहा घे, तुला बरं वाटेल। हा ऐक 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 ऐक, काय हो बायको एवढी विभळतीये हा? आणि तुम्ही हे नटून थटून कुठे चाललाय सकाळ सकाळ? अगं, तुला पण नटून थटून राहण्याची गरज आहे। आज रक्षाबंधन आहे। मग त्यात काय एवढं खास आहे? अगं, आज तू दादासाहेबांना राखी बांधतेस आणि दादासाहेब तुला ओवाळणी देतात, आणि तुला ओवाळणी मिळाली की मला माझ्या खर्चासाठी पैसे मिळतात। पण त्यासाठी तुम्हाला नटून थटून तयार व्हायची काय गरज आहे? मंजिरी वहिनी मला नाही का राखी बांधत, आणि उलट त्याच मला ओवाळणी देतात। तू उठ उठ लवकर उठ, तयार हो। तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? हो, ज्या बाईनी तुमच्या बायकोला जनावरासारखं मारलंय तिच्याचकडनं ओवाळून घेणार तुम्ही, आणि लॉस कशी नाही वाटत तुम्हाला? ए अजित, काय तू तयार होऊन कुणाकडनं राखी बांधून घेणार आहेस रे? वडील, लास्ट टाइम नाही का मी फोर्सफुली अनन्याला प्रपोज केलं होतं, तेव्हा अथर्वने जो काही राडा घातला होता, त्यानंतर आज त्याने जर का अनन्याला राखी बांधायला सांगितली तर, म्हणून मी लवकर पळतोय। बरोबर बरोबर आहे। नशीबच फुटका आहे माझं। काय नवरा आहे, काय मुलगा आहे, दोघाही जण भित्रे आणि पळपुट आहेत। मॉम, मग काय मॉम, आहेच फुटका माझं नशीब। आत्या, डोंट वरी। आत्या, आता रडायची नाही, रडवायची वेळ आली। आता काय आहे तुझं? सांगते, सगळं सांगते। त्या स्टुपिड वेदासाठी मंजिरी मॅडमनी आपल्याला सगळ्यांसमोर फोडून काढलं ना, बस आज त्याच गोष्टीचा रिव्हेंज घ्यायचा। चला उठा, रेडी हो पटकन। हे बघ, हे असलं काहीतरी करून ना मला पुन्हा मार खायचा नाही, आधीच सांगते तुला मी। आत्या ऐका, डोंट वरी। आता थोड्या वेळाने अथर्व, दादासाहेब आणि मंजिरी मॅडम हे सगळे अनाथाश्रमात जाणार आहेत, तेव्हा घरात फक्त वेदा आणि मीरा असणार आहेत, बस। मग काय प्लॅन काय तुझा? प्लॅन सिंपल आहे। मीराला ऍज युजल कुठल्या तरी कामात व्यस्त करायचं, आणि मग आपल्याला एकटी वेदा सापडते, तिला त्रास द्यायचा। एक मिनिट, पण समजा हा प्लॅन आपण रक्षाबंधनानंतर केला तर, म्हणजे? गप्पा बसा होतो मी जरा, हे मला जरा काहीतरी पटतंय। बरोबर आहे तुझं, त्या वेदामुळे आपल्याला मार खावा लागला होता ना, आता सोडायचीच नाही तिला। गुड,
तुम्हाला जे हवं ते करा, मी पळतो. बाय. दादा, ही राखी वेदाने चूज केली आहे. खरंच? थँक्यू वेदा. गिफ्ट. उठू तरी दे मला. मला माहित होत. हक्क आहे आज. ठीक आहे. हा, आधी पाया पड. ए, मी नाही पडणार आहे बा. का सांगा यार. मी काय चुकीचं बोलतोय का? अरे मोठा भाऊ आहे तुझा, पाया पडावंच लागेल. मोठा भाऊ आहे, पाया पड. पड पड पाय पड. ठीक आहे, फाईन. पडते पाया. आत्ता. हो. येस. अरे हे काय करतोय. थांब जरा, मला आशीर्वाद तरी देऊ दे. अरे मग लवकर दे. हा, मी विचार करतोय काय द्यायचं. मला असं घाई घाईत वेस्ट नाही करायचा आशीर्वाद. थांब. बाबा हा टाइमपास करतोय. नाही, टाइमपास करत नाही मी, खरंच बोलतो. आय थिंकिंग करतोय विचार. थांब थांब थांब. चिमटे गाडी ना मी. झालं, ऑलमोस्ट झालं. हा, ओ, दादा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. ये आता वरती. आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड पेन तुला माहिती आहे. थँक्यू. तुला जपणार